गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी सुनीता आपल्या सुनीता शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। दरवर्षी आपण ज्यांची खूप आतुरतेने वाट बघतो, 1-2 महिने आधीच तयारी चालू करतो, अशा या बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही जे काही डेकोरेशनची तयारी केली होती ते व्हिडिओमध्ये बघूयात। तर आदल्या दिवशी रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत ही सगळी तयारी करत होतो। त्यासाठी काही वस्तू आम्ही घरी बनवल्या होत्या आणि काही विकत आणले होते। तर यामध्ये जे फ्लॉवर पॉट आहेत ते आम्ही आणले नव्हते, तर त्याच्यासाठी काही आम्ही एक जुगाड बनवला होता आणि चौरंगावर जे वस्त्र अंतरलं आहे ते पण मी घरीच बनवलं होतं आणि गणपती बाप्पासाठी एक छोटीशी माळ बनवली होती मी। बाकी सगळं डेकोरेशन कसं वाटते ते पण सांगा। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही गणपती बाप्पा आणले, तर ते प्राणप्रतिष्ठा करायची होती, त्यामुळे ते एका पाठावरती साईडला ठेवून दिले होते आणि अशा प्रकारे आम्ही ही गणपती बाप्पाची स्थापना केली। आधी घरी जो गणपती बाप्पा होता त्याची पूजा केली, त्याला दुर्वा फुले वाहून घेतली। आणि असं आहे आमच्या या गोड बाप्पाचं रूप। तर कसे वाटले बाप्पा ते पण सांगा आणि डेकोरेशन कसं झालं ते पण सांगा। बाप्पांना एवढीच प्रार्थना आहे की देवा सगळ्यांना सुखी ठेवा। बाप्पा येण्याचा आनंद हा लहानांपासून मोठ्यापर्यंतचा हा खूप वेगळाच असतो। लहान मुलांना तर बाप्पा खूप अगदी जवळचेच वाटतात। आम्ही 1-2 महिने कंटिन्यू बाहेर गणपती बाप्पा बघायला जात होतो, तेव्हा कधी बाप्पा येणार कधी बाप्पा येणार एवढंच माझी मुलगी सारखं म्हणत होती आणि शेवटी बाप्पा घरी आले त्या दिवशी तिचा आनंद खूप म्हणजे खूपच होता। तर हा बाप्पासाठी फेटा तो आम्ही विकतच आणला होता, पण बाप्पांना अगदी तो छान दिसत होता। आता 11 दिवस सकाळ संध्याकाळ आरती प्रसाद हे चालू राहणार, त्यामुळं घरात एक नवं चैतन्य उत्साह राहणार। तर कसं वाटलं आमचं डेकोरेशन आणि कसा आवडला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।